चला मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बाळेश्वर चषक 2024 पहिला बॉल रवीसाठी. पहिलाच बॉल इथे खोलवर टप्प्याचा होता. नॉट सेकंड एंडला रवी राज, स्ट्राइक एंडला पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा. मिड ऑफ तैनात होत, कुठलीही चुकी होत नाहीये. डॉट बॉल, पहिला बॉल डॉट बॉल. P1 चं पहिलं षटक. हो सर, बॅटने मात्र खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट. नितीन आहेत त्या ठिकाणी, फेकी केली गेली. एकच धाव, एका धावेने श्री गणेश होतोय. खातं अकाउंट ओपन होत आहे टीम कुंभारगाव या संघाचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण चिट्ट्या करणार आहोत. सुरेशचा पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल. ऑन साइडला दिशा द्यायची होती. बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. मागील मॅच मध्ये थोडीशी फटकेबाजी केली होती, या मॅच मध्ये शांत राहिलाय. हो सरळ अलॉंग द कार्पेट. 30 यार्ड सर्कल मध्ये चुकी होते. बॉल अगदी वेगाने चाललाय. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. तिथे मात्र 2 धावा आल्यात या बॉल वरती. आउटफील्ड थोडीशी स्लो होती, त्यामुळे अगदी सीमारेषेच्या दिशेने मात्र हा बॉल अडवलाय. टीमची धावसंख्या 3. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नितीन आहे. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट रवी. मी नक्कीच विनंती करेन, वन साइड जिवाळा श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स चटमेवाडी मळाईदेवी कुसरून आपण कॅप्टन मुख्य व्यासपीठावर या. पहिल्या डावाखेर आपण लॉट्स करणार आहोत आणि विजयी संघ लक्षात घ्या. तिन्ही संघाचे कर्णधार आपण नक्कीच उपलब्ध आहात. पहिल्या डावाखेर आपण मुख्य व्यासपीठावर या, लॉट्स केले जातील. हो, खूप चांगला बॉल पायावरती आदळलाय. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात. चला स्पीडअप ठेवायचंय. पहिले षटक समावता. टीमची धावसंख्या 4. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम कुंभारगाव 11. नितीन आलेत गोलंदाजी स्ट्राइक वरती. दुसरं षटक. चला स्पीडअप ठेवायचं. 15 मिनिटाचा अवधी प्रत्येक मॅचला आहे. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय तिथे घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव. मागील क्षेत्र हे घोषांकित क्षेत्र, त्यामुळे कितीही मोठा फटका मारला तरी फक्त आणि फक्त एकच धाव मात्र मिळणार आहे.
हो राजसाठी हा बॉल होता, एलिव्हेशन कमी मिळालंय, आणखीन एक विकेट गॉन. नितीन यांनी मात्र आणखीन एक विकेट प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी मालदण टीमची, मालदणचा सिंगम नितीन कदम, जिसके नाम में है दम, तो नितीन कदम. श्रीधर आलाय नितीनसाठी पुढचा बॉल. इथे खुलवा टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश झालाय. खूप चांगला बॉल, अचूक टप्पा, अचूक लाईन, लेंथ मात्र हाताळली आहे. हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती आक्रमण, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. येतो एक बिग हिट षटकार. एकावर एक 11. खूप चांगला बॉल, वाईट बॉल. इथे फटका फसलाय, उंची जास्त, लांबी कमी मिळाली. इथे विकेट मिळाली असती. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा आल्यात. कॅच ड्रॉप झाली कुठेतरी स्वप्नीलच्या माध्यमातून. 14 धावा धावफलकावरती लागतात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ झाला. अंतिम बॉल दुसऱ्या षटकातला. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. ठोकलाय षटकार, नो प्लस षटकार. आता आलाय नो बॉल, म्हणजे उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल बघूया. फ्रीडचा बॉल आहे, पाहूया. फ्रीडच्या बॉल वरती मेजवानी. श्रीधर आलाय. फ्रीडचा बॉल अचूक टप्प्यावरती हाताळलाय, कमबॅक केलंय या बॉल वरती नितीन यांनी. नितीन कदम सहजासहजी षटकार चौकार मारून देणार नाहीये. डॉट बॉल काढण्यामध्ये अनुभव आहे त्यांच्याकडे. ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 21 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 2 विकेट. अंतिम षटक पाहावं लागेल. थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो, कारण वेळ कमी आहे.
सचिन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन साइडला खेचलाय क्षेत्ररक्षक तैनात फेकी केली गेलीये इथे 2 धावा पहिल्या बॉलवरती तरी आल्यात टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती सचिनचा पुढचा बॉल खराब लाईन दिले दिशेपासून कुठेतरी भरकटतोय वाईट बॉल टीमची धावसंख्येमध्ये भर होते 24 धावा 24 हो बॅटला ब्रश झालाय चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव फुलटॉस बॉल आता स्वप्नील आहे चुकी करत नाहीये मगाशी चुकी झाली होती चुकीमध्ये सुधारणा केली आणि ही कॅच मात्र आपल्या ओंजळीमध्ये पकडली फलंदाज बाद विकास बॅक टू दी डगआउट आणखीन एक धक्का क्रमांक 3 कुंभारगाव संघाला मळाईदेवी कुसरून टीम कॅप्टन अथवा एक प्रतिनिधी विजय सावंत आणि टीम मुख्य व्यासपीठावर या प्लीज आपण लॉट्स करणार आहोत कारण वन साइड जिवाळा टीम दाखल झालेली आहे रेणुकादेवी स्पोर्ट्स हे देखील दाखल झालेत मळाईदेवी कुसरून विजय सावंत आणि टीम एखादा प्रतिनिधी प्लीज पाठवा पहिल्या डावाखेर आपण लॉट्स करणार आहोत ऑन साइडला फेकून दिलाय आणखीन एक येतोय षटकार इट इज अ कडक हो हलक्या हाताने फ्लिप केलाय चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव शेवटचा बॉल टीमची धावसंख्या 32 शेवटचा बॉल 32 ला 3 अंतिम चेंडू सचिन यांचा विशाल साठी हो सरळ बॅटने सीधी बॅट नो बकवास क्लिअर केलाय 6 धावांसाठी येतोय खणखणीत दणदणीत कडक षटकार 38 झालाय विजयासाठी 39 धावांचं लक्ष टीम मालदन संघाला 18 बॉल करायचे आहेत 39 धावा चला आपण चिठ्ठीच्या कौलसाठी जाऊया लव सरांकडे थँक्यू सो मच भाऊ नवनाथ कोंडीबा बोरगे यांच्या स्मरणार्थ ही 2 दिवसीय स्पर्धा श्री बाळेश्वर चषक 2024 मात्र इथे चिठ्ठीचा कौल केला जाईल एका चिठ्ठीमध्ये वन साइड जिवाळा एका चिठ्ठीमध्ये श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी एका चिठ्ठीमध्ये माळेदेवी कुसरून आणि एका चिठ्ठीमध्ये विजयी संघ 4 चिठ्ठ्या आहेत मात्र 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि पहिला सामना असेल त्या 2 संघांच्या दरम्यान 2 चिठ्ठ्या उचलल्या गेल्यात आणि पहिली उपांत्य लढत श्री बाळेश्वर चषक 2024 ची
विजयी संघ विपक्ष त्यांच्या विरोधात मळाईदेवी कुसरुण. दुसरा सामना असेल वन साइड जिवाळा विपक्ष श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. यस, पहिला सामना अगदी आपल्याला पाहायला मिळेल रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी विपक्ष वन साइड जिवाळा. त्याला आपण टॉस देखील करणार आहोत. मी विनंती करेन कोणाच्या टॉस साठी मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वन साइड जिवाळा विपक्ष श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. प्रवीण दादा या टॉस साठी. सुरेश काळलेकर टॉस साठी या. मी विनंती करेन विजय बोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. या दोन्ही टीमचे कॅप्टन रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी प्लीज फास्ट या. अत्यंत महत्वाचा सामना पहिली उपांत्य लढत श्री बाळेश्वर चषक 2024 चा हा थरार पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. टॉस केला जाईल. यस, वन साइड जिवाळा टॉस करेल. स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय आणि छापा आलाय. अभिनंदन श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी टॉस जिंकलाय. यस, अगदी आपला निर्णय त्वरित सांगायचा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. एका बाजूला वन साइड जिवाळा दुसऱ्या बाजूला श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. टॉस जिंकलाय सुरेश काळलेकर टेटमेवाडी आणि आपला निर्णय सांगायचा आहे. चला धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला लक्ष 39 धावांचं. पहिला बॉल टाकण्यासाठी राज मात्र सज्ज होईल. स्ट्राइक एंडला मात्र सुरेश, नॉन स्ट्राइक एंडला संदीप. लक्ष 39 धावांचं कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल पाहावं लागेल. पहिला बॉल. लेट्स प्ले मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न 30 सर्कल मध्ये रवी होता. एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय सुरेश आणि संदीपला. अकाउंट खातं ओपन होतंय टीम मालदनचं. श्री गणेशा झाला 1 धाव संख्येने. महत्वाची मॅच. जो जिंकणार तो मात्र मळाईदेवी कुसरूड संघासमोर 2 हात करणार. धीम्या गतीने टाकलेला बॉल. बॅडमिंटन स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला भेदून चिरडून चाललाय. चेंडू आर पार सीमा रेषा पार. येतोय चौकार. लोअर फुलटॉस बॉल होता. इथे 30 सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑन तैनात विशाल होता. फेकी केली गेली. 1 धाव घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला नक्कीच यश येतंय. चपळाईने ही धाव कंप्लीट केली आहे. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 6 या धाव संख्येने. हो ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. अडवलाय बॉल. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच्या मदतीने एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वर 7 धावा. हो ह्या वेळेस पहा
आतमध्ये येणारा बॉल, गती परिवर्तन, टप्पा पडल्याने थोडासा खालती राहिलाय. डॉट बॉल. याच बॉलची गरज होती. पाच बॉलचा खेळ झालाय. अंतिम चेंडू. टीमची धाव संख्या 7. हो, यावेळेस तोच फटका खेळण्याचा मानस होता. पुन्हा एकदा बॉल खालती राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या मालदन संघ 7. नो लॉस. 12 बॉल करायचे आहेत आता. 32 धावा. 12 चेंडू 32 ची गरज. श्री बाळेश्वर चषक 2024च्या आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय श्री दादासाहेब जाधव साहेब, विठ्ठलवाडीचे सुपुत्र, चनबूर गावचे सुपुत्र आहे, त्यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. मी या मान्यवरांना विनंती करेन, आयोजन कमिटीच्या माध्यमातून दादासाहेब जाधव साहेब आपल्याला विनंती केली जाते, आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय टीम रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. फलंदाजीचा निर्णय. गोलंदाजीसाठी सज्ज ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षण पकडला जातोय. झेल. फलंदाज बाद. महत्वाची विकेट. पहिला धक्का टीम मालदन संघाला. सुरेश बॅक टू दी डगआउट. वांगवेली महिन आपला देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. संपूर्ण वांगवेली महिन टीम, सळवे 11 सळवे आयोजकांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जाईल. श्री बाळेश्वर चषक 2024. आज आपण या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली. खेळ चांगला केलात. जय पराजय या क्रिकेटमध्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील पुढील हंगामासाठी, पुढील स्पर्धेसाठी. मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. लवकर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. महेंद्र आलाय. पुढचा बॉल नितीन यांच्यासाठी. ओहो, आले आले आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड. सीधी बात. नो बकवास. क्लिअर केलाय. 6 धावांसाठी षटकार. हो, इथे बॅटला प्रेस झालाय. एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश येतोय. स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक मात्र आता संदीपकडे असेल. चौदा धावा झाल्यात. 1.3 चा खेळ. 14 ला 1. सन्माननीय आदरणीय दत्ता जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हो, यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मात्र प्राप्त होईल बॅटरला. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होईल. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धाव संख्येवरती. ओहो, लोअर फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. षटकार. अगदी डाऊन दी ग्राउंड बिग हिट केलाय. (21) 21 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. चला बॉल द्यायचा आहे.
शेवटचा बॉल बॅटला ब्रश चेंडू गोशांकी क्षेत्रात एकच धाव ओव्हरची होते समाप्ती 2 षटक समाप्त टीमची धावसंख्या 22 लॉस ऑफ दी 1 विकेट सहा चेंडू 17 धावांची गरज चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो वेळ कमी आहे 6 बॉल 17 ची गरज सहा बॉल 17 धावांची गरज अंतिम षटक जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी धनाजी आलाय मागील मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती ही मॅच इम्पॉर्टंट आहे हो खूप चांगला बॉल टप्पा पुढे ठेवलाय यॉर्करचा प्रयत्न वाईट यॉर्कर हाताळलाय अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे पहिला बॉल डॉट बॉल 5 बॉल 17 ची गरज हो इथे इनसाइड आउट आव देखा ना ताव मला हवी आहे संघासाठी धाव या स्पर्धेत मी खाऊन जाईन भाव ठोकलाय षटकार चेक एस मान्यवरांचं स्वागत देखील या षटकाराने केले जात आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला श्री बाळेश्वर चषक 2024 ला सर्वोत्तम गोलंदाजासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिले आदरणीय श्री गणेश धोंडीबा बोरगे साहेब यांचं शुभागमन झालंय वेलकम त्रिमूर्ती स्पोर्ट्स अँड मेन्सवेअर यांच्या माध्यमातून 2 षटकार मारले तर 1001 रुपयांचं देखील पारितोषिक आले आणि मान्यवरांचं स्वागत देखील या उत्तुंग षटकाराने केले धन्यवाद संदीप आहे धनाजी यांचं कमबॅक होईल का या बॉल वरती हो इथे ऑन साइडला दिशा द्यायची होती काय घडलंय शरीराचा वेध घेणारा हा बॉल डॉट बॉल 3 चेंडू 11 ची गरज मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते कोण जिंकेल कोण हरेल महत्वाची मॅच हो इथे खूप चांगला बॉल हाताळलाय इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न माही होते त्या ठिकाणी बीड ऑन तैनात आता 2 बॉल 10 ची गरज मालदनचा सिंगम कॅप्टन आहे नितीन कदम त्याच्या विरोधात धनाजी हो बॅटला ब्रश चेंडू गोशांगी क्षेत्रात आता मॅच फिरलीये 1 चेंडू 9 ची गरज तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये स्वतःला सिद्ध केलंय धनाजीने आपल्या गोलंदाजीतून अनुभव किती कामाला येतो अनुभव किती महत्वाचा असतो ओहो इथे मोठा फटका आलाय परंतु पराभवाचं अंतर कमी करणारा चौकार मात्र पाहायला मिळालाय इथे हार्ड लक बॅड लक टीम मालदन संघ शेवटपर्यंत तुम्ही झुंज देत राहिलात परंतु कमालीची गोलंदाजी आणि मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव या टीमचं मात्र होत असताना मात्र पाहायला मिळतंय संपूर्ण टीम आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवली जाते कारण पुढील फेरीमध्ये ते दखल होत आहेत आणि 2 हात करण्यासाठी सज्ज असतील मळाईदेवी कुसरूड संघ चला पहिली सेमीफायनल रेणुका देवी टेटमेवाडी आणि त्यांच्या विरोधात 1 साइड जिवाळा टॉस जिंकलाय टेटमेवाडी या संघाने फिल्डिंग घेतली चला टेटमेवाडी टीम चला चला बॅटिंग घेतले 1 साइड जिवाळा आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करत आहोत अभिनंदन टीम कुंभारगाव 11